जेव्हा आपल्या भावना कोणाला समजत नसतात तेव्हा आपण स्वतःशी संवाद साधू लागतो। आयुष्यात तुटलेला विश्वास, बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच येत नाही। नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही, नात्यात सगळ्यात महत्त्वाची असते जाणीव। जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना फरक व्हायला वेळ लागत नाही। बोलताना माणसाने खूप विचार करून बोलावे, कारण बोलताना आपण खूप काही बोलून जातो, पण समोरच्यालाही मन आहे हे मात्र विसरून जातो। लोकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसार करतात। आजकालची नाती अगदी मोबाईल हॉटस्पॉट सारखी झालीत, जवळ असलं की कनेक्ट, लांब गेलं की डिस्कनेक्ट। एक सांगू, प्रेम त्याला बोलत नाही ज्यात 24 तास चॅटिंग असतं। प्रेम तर ते असतं ज्यात कितीही भांडण झालं तरी एकमेकांशिवाय राहणं जमत नसतं। एक वेळ अशी होती की बोलणं संपत नव्हतं आणि आता वेळ अशी आहे की बोलणं होत नाही। खूप काही बघितलं, खूप काही अनुभवलं, म्हणून सांगतो, मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं केव्हाही चांगलं, निदान आपल्याला हर्ट तरी होणार नाही। गैरसमज इतके शक्तिशाली असतात की कित्येक वर्ष आपण निभावत आलेली सुंदर नाती एका सेकंदात तोडू शकतात। आवडते नाते सांभाळून ठेवा, जर हरवले तर गुगल पण नाही शोधू शकणार। अनुभवलं मी, आजकाल लोक क्षणभराच्या रागापायी आयुष्यभर प्रेम करणारी माणसं गमावून बसतात। नातं हे फोनमधून ब्लॉक करावं, मनातून नाही। फोनमध्ये ब्लॉक केल्यावर परत अनब्लॉक करता येतं, पण मनातून नाही। जिथे प्रेम नसेल ते नातं कधीच टिकू नाही शकत, कारण ते नातं गरजेपुरता जोडण्यात आलं असतं, मनापासून नाही। लोकांच्या जीवनात अस्तित्व बनून राहा, गरज म्हणून तर वस्तू पण वापरायच्या असतात। आपली माणसं आपल्याशी प्रामाणिक आहे याच भ्रमात माणसाचं संपूर्ण आयुष्य निघून जातं। एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, आदर, मान सन्मान काहीच शिल्लक राहत नाही। खरंच खूप फरक असतो ना आपलं मानण्यात, आपलं म्हणण्यात आणि मनापासून आपलं असण्यात। तेव्हा खूप हर्ट होतं जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत एखादी गोष्ट शेअर करू पाहतो, पण ती व्यक्ती ज्या पद्धतीने आपल्याशी बोलत असते ते पाहून आपण ती गोष्ट त्या व्यक्तीसोबत शेअर करू शकत नसतो। खूप त्रास होतो जेव्हा आपण कोणाला तरी आपलं मानतो, परंतु आपली किंमत त्याच्या नजरेत शून्य असते। खरंच किती वेडं असतं ना आपलं मन, कुणाच्या तरी आठवणीत जगत असतं आणि आशा करतं की त्या व्यक्तीनेही आपल्याला थोडं तरी मिस करावं। जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशी न बोलता राहू लागते तेव्हा समजून जायचं आता त्यांची आवड बदलली आहे। मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारे खूप आहेत, पण जेव्हा मन उदास असतं ना तेव्हा विचारणारं पण कुणी नसतं। आपण कोणावर कितीही प्रेम केलं पण त्याचं मन दुसऱ्यात असेल ना तर तिथे आपली किंमत शून्य असते। लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जायला कारणेही लवकर सापडतात। आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका, कारण टीकेला जो टिकतो तोच खरा ह्या जगात टिकतो। आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा, नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील। चुकीची सवय लावून घेणं वाईट असतं आणि खास करून सवय जर एखाद्या व्यक्तीची असेल तर ते मग खूपच वाईट असतं। ज्याला तुमच्या बरोबर बोलायचं मन असतं तो तुमच्या हमला पण रिप्लाय देईल। वेळ काढून वेळ त्यालाच द्या ज्याला त्याची जाणीव असेल। गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही तसेच मनातून उरलेले काही जण पुन्हा भरत नाही। प्रत्येकाच्या आयुष्यात अशी व्यक्ती असते जिच्यावर जीवापाड प्रेम करूनही आपली होऊ शकत नाही। झुका तितकाच जितकं बरोबर आहे, विनाकारण झुकण्याने सुद्धा दुसऱ्यापुढे आपली लायकी कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो। स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणे हा जीवनातील सगळ्यात मोठा पराभव आहे। कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही। अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही। आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही। असं अचानक कोणीतरी वजा व्हावं आयुष्यातून की पुन्हा कोणाची बेरीज करावी म्हणजे अग्निपरीक्षाच जणू।